घरच्या घरी अगदी परफेक्ट पिझ्झा कसा बनवायचा ना ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पाहत रहा. तर सर्वात आधी आपल्याला एक मेन इन्ग्रेडियंट लागतो पिझ्झा बनवण्यासाठी, तो म्हणजे सॉस. तर या ठिकाणी ना तुमच्याकडे जर एवढ्या प्रकारचे म्हणजेच टोमॅटो सॉस, मायोनीज किंवा पिझ्झा सॉस यापैकी जर हे तिघी सॉस नसतील ना तर तुम्ही याऐवजी फक्त हा पिझ्झा पास्ता सॉस मिळतो, तुम्ही या ठिकाणी ना कुठल्याही कंपनीचे सॉस घेऊ शकता. सगळ्या सॉसची टेस्ट जी आहे ना तर ती सगळीच छान अशी लागते, काही वेगळं असं लागत नाही. तर इथं हा जर तुमच्याकडे म्हणजे हे 3 सॉस जर तुमच्याकडे नसतील ना तर तुम्ही हा पिझ्झा पास्ता सॉससुद्धा घेतला तरीसुद्धा चालेल. की तर माझ्याकडे आहे म्हणून मी हे तिघी सॉस प्लस हा पिझ्झा पास्ता सॉसचा सुद्धा या ठिकाणी वापर करणार आहे. तर हे 4 सॉस मी इथं घेतलेले आहे. त्यानंतर सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट लागतो आपल्याला पिझ्झा बनवण्यासाठी, तर तो म्हणजेच जे आपले पिझ्झाचे जे खालचे जे बेस असतात तर ते लागतात. तर हा अशा प्रकारचा पिझ्झाचा ब्रेड जो असतो, खालचा जो बेस आहे तर तुम्ही हा घेतलेला आहे अशा प्रकारचा. जर तुम्हाला असा बनवायचा असेल तर तुम्ही घरीच मैद्याचा वगैरे बनवू शकतात, पण त्याची जी प्रोसेस आहे ना तर ती बऱ्यापैकी खूप मोठी असते. तर मी हा ना डीमार्टमधून जवळपास 33 रुपयाचे 2 बेस आणलेले आहेत. तर हे जे बेस आहेत ना तर ते आपल्या नियर बाय जे बेकरी वगैरे असतात तर तिथे मिळून जातात. तर हा 33 रुपयाला हे 2 बेस मी घेतले, बऱ्यापैकी मोठ्या साईजमध्ये आहेत हे. त्यानंतर सगळ्यात दुसरं मेन आपल्याला लागतं ते म्हणजेच चीज. तर चीज घेताना आहे ना जर तुम्ही क्यूब चीज घेतलं तर त्याचा अजिबात टेस्ट वगैरे काही लागत नाही, पिझ्झा खातोय असं तर अजिबातच वाटत नाही. तर जेव्हा केव्हा तुम्ही चीज घ्याल पिझ्झासाठी तर तेव्हा अशाच प्रकारचं मोझरेला चीज घ्यायचं आहे. तर इथं मी हे मिल्की मिस्टचं घेतलं आहे. तुम्ही अमूल किंवा बरेचसे ब्रँड आहेत तर किंवा मग अजून गो चीज काहीतरी अजून असं बरेचसे ब्रँड आहेत तर त्याचंसुद्धा तुम्ही घेऊ शकता. मी इथं मिल्की मिस्टचं घेतलं आहे आणि हे मोझरेला चीज आहे. तर अशाच फॉर्मॅटमध्ये हे बघा, अशा फॉर्मॅटमध्ये येतं ते, किंवा मग इथं असं मोझरेला लिहिलेलं असतं तर ते तुम्ही घेऊ शकतात. त्यानंतर आपल्याला आता पनीर पिझ्झा बनवायचा आहे, त्यामुळे आपल्याला पनीरसुद्धा लागेल. तर मी इथं ना जवळपास 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. 200 ग्रॅम पनीर आहे हे. तर हे पनीर मी 2 ह्या पिझ्झा बेससाठी ना व्यवस्थित मध्यभागी कट करणार आहे आणि मी तुम्हाला या पनीरपासून 2 प्रकारचे पिझ्झे बनवून दाखवणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. तर पिझ्झा बनवण्यासाठी हे सगळं तर साहित्य आपल्याला लागतेच, त्यासोबतच आपल्याला आणखी एक लागते ती म्हणजेच हे चिली फ्लेक्स आणि सोबतच जे आहे ते ऑरिगॅनो लागतं. पण जर तुमच्याकडे चिली फ्लेक्स किंवा ऑरिगॅनो जर तुम्हाला जर बाजारातून नवीन आणायचं असेल तर काय करायचं, दुकानांमध्ये ना अशा प्रकारचं मिक्स हर्ब्स मिळतं, तर ते सुद्धा तुम्ही जरी घेतलं ना तरीसुद्धा चालेल. मग हे चिली फ्लेक्सची गरज पडत नाही. पण जर तुम्हाला थोडंसं आणखी स्पायसी वगैरेची गरज वाटत असेल ना तर तुम्ही हे चिली फ्लेक्स आणि मिक्स हर्ब्स हे दोघी घेऊ शकतात, किंवा मग हे एकचा यूज केला तरीसुद्धा चालते, कारण याचीसुद्धा टेस्ट जी आहे ना तर ती खूप छान अशी लागते. तर एवढं सगळं जे साहित्य आहे ना आपल्याला, तर ते संपूर्ण साहित्य आपल्याला हे पिझ्झा बनवण्यासाठी लागतं. तर आता इथे सर्वात आधी ना मी हा पिझ्झा बेस जो आहे ना तर तो कापून घेते. तर इथं बघा अशा प्रकारची ही जी आहे ना पिझ्झा बेस असतो. त्यानंतर आपल्याला त्याच्या खाली जे आहे ना तर सगळ्यात आधी आपल्याला त्यावरती टाकायचं आहे टोमॅटो सॉस. तर आता इथं ना मी जवळपास याच्यावरती टाकणार आहे 2 चमचे टोमॅटो सॉस. मला अंदाज नसेल तर तुम्ही जरी म्हणजे चमच्याने मोजून घातलत ना तरीसुद्धा चालेल. मी तर अंदाजे सर्व जे आहे सॉस तर ते टाकते, पण तुम्हाला मी चमच्याने सुद्धा सांगते. जर हा 2 चमचे जवळपास सॉस असतो हा, म्हणजे आपण जेव्हा चमच्याने पोहे वगैरे खातो त्या चमच्याने. त्यानंतर मी इथं घालणार आहे 1 चमचा जवळपास शेजवान सॉस. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे मायोनीज. तर मेन जर पिझ्झामधला कुठला जर मेनू असेल ना सॉसमध्ये तर तो आहे हे मायोनीज. तर इथं मी जवळपास 1 ते 1.5 चमचा हे मायोनीज घातलेलं आहे. आणि त्यानंतर मग आपण त्यामध्ये सगळ्यात शेवटी घालणार आहोत पिझ्झा पास्ता सॉस. आता याच्यामध्ये ना मी टोमॅटो केचप भरपूर असं घातलेलं आहे ना, तर त्यामुळे मी यामध्ये टोमॅटो जे आहेत कापून तर ते घालणार नाही आहे. तर आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते आणि पसरवून सुद्धा घेते.
तर आता इथं बघा मी ना सॉस व्यवस्थित सगळं पसरवून घेतलं आहे. तुम्हाला थोडंसं सॉस जास्त वाटत असेल, पण सॉस जर त्यामध्ये जास्त घातलंत ना तर त्याची टेस्ट जी आहे ना तर ती छान अशी येते. त्यामुळे शक्यतो सॉसचा जो वापर आहे ना तर तो थोडासा जास्तच करायचा. आता सगळ्यात खालच्या साईडला ना आपण त्यामध्ये घालणार आहोत जे मोझरेला चीज आपण घेतलेलं आहे ना तर ते घालणार आहोत. तर बघा थोडंसं जेव्हा आपण पिझ्झा बनवतो ना तर त्याच्या एक 5-10 मिनटं आधी जर तुम्ही बाहेर फ्रीझरमधून बाहेर काढलंत ना तर छान असं हे होतं, म्हणजे असा गोळा वगैरे असंही ते 5 मिनटात लगेच होऊन जातं. तर यामध्ये आपल्याला भरपूर असा चीजचा वापर करायचा आहे, कारण त्यानेच जी खरी टेस्ट आहे ना तर पिझ्झा म्हणजेच चीज झालंच. बाकी काही नसलं चालेल, फक्त जरी तुम्ही असाच जरी पिझ्झा लहान मुलांना दिलात ना तरीसुद्धा ते खूप जास्त आवडीने खातात. तर बघा आता इथे मी भरपूर असं चीज घालते. बघा एवढं, म्हणजे जवळपास मी याच्यामधलं ना अर्ध चीज या एकाला घातलेलं आहे. तर एवढंच चीज आपल्याला घालायचं आहे, म्हणजे दोघांना एका बेसला, म्हणजे आता तुमचा बेस कसा आहे ना त्यावरती आहे खरं तर. आणि आता आपण त्यामध्ये ठेवणार आहोत जे आपण पनीरचे क्यूब्स करून ठेवलेले होते, घेतलेले आहेत ना, तर ते पनीरचे क्यूब आपण असे थोड्या थोड्या अंतरावरती ठेवून घेऊ. अरे मार्केटमध्ये ज्या प्रकारे पनीर चीज बस्ट पिझ्झा मिळतो ना अगदी तसाच हा पिझ्झा आपला जो आहे ना तर तो तयार होतो. आणि सोबतच यामध्ये आपण ठेवणार आहोत ते म्हणजेच हे कॅप्सिकम म्हणजे सिमला मिर्च ठेवणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर ठेवा, स्किप केलं तरी चालेल, पण मी ठेवते म्हणजे चवीला पण छान लागते. तर आता एवढं मी हे ठेवलेले. आता हे तर झालंय. आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे जे आपण चिली फ्लेक्स घेतलेले होते ना तर ते मी टाकते. तर बघा इथे हे जवळपास मी 1 चमचा टाकले. तुम्ही वरतून सुद्धा हे जे आहे ना चिली फ्लेक्स वगैरे तर ते घेऊ शकतात. आणि हो, तुम्हाला जर आवडत असेल ना हे पनीर जे आहे तर ते तुम्ही तळून सुद्धा घेऊ शकतात किंवा नाही घेतलं तरीसुद्धा चालेल. तर बघा आता मी यावरती हे मिक्स अप्स पण टाकून घेतलं आहे. आता हा इथे आपला पिझ्झा जो आहे ना तर तो छान असा तयार झालेला आहे. आता आपण दुसरा जो पिझ्झा आहे तर तो बनवायला घेऊयात. तर आता बघा इथं दुसऱ्या बेसवरती सुद्धा ना मी संपूर्ण जे सॉस होते ना सगळ्या प्रकारचे 4ही प्रकारचे तर ते टाकून घेतले. आता यांच्यावरती पण मी जे सॉस आहेत ना तर ते सगळे व्यवस्थित स्प्रेड करून घेते. तर आता इथं बघा मी हे जे सॉस आहेत ना तर ते सगळे व्यवस्थित असे छान स्प्रेड करून घेतलंय. आणि इथं जे अर्ध पनीर होतं म्हणजे जवळपास 100 ग्रॅम पनीर आहे हे, तर मी हे व्यवस्थित छान बारीक खिसणीने खिसून घेतलंय. आणि आता आपल्याला सगळ्यात आधी त्या आधीच्या बेसवरती ना आपण सगळ्यात आधी चीज टाकलं होतं आणि त्याच्यानंतर मग पनीरचे क्यूब्स ठेवले होते. पण आता याच्यावरती आपल्याला उलट करायचं आहे, कारण की जर आपण तशीच सेम प्रोसेस केली ना तर मग याची टेस्ट लागत नाही. त्यामुळे आपल्याला सगळ्यात आधी याच्यावरती हे असं पनीर टाकून घ्यायचं आहे. भरपूर असं स्प्रेड करून घ्यायचं पनीर, म्हणजे ज्यांना असं प्रत्येक पिझ्झामध्ये वगैरे जनरली असं बाहेर मिळत नाही, पण आपण घरी जेव्हा बनवतो ना तर अशा प्रकारे आपण करू शकतो. म्हणजे एवढं पनीर तर ते देतच नाही बाहेर, फक्त 2 ते 3 तुकडे ते देतात आपल्याला. तर बघा अशा प्रकारे मी सगळीकडून एकसारखं व्यवस्थित असं जे पनीर आहे ना तर ते ठेवून घेतलेलं आहे. जे कॅप्सिकम आपण म्हणजेच सिमला मिर्च आपण ठेवून घेऊ आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावरतून चीज घालू. म्हणजेच काय होईल की हे व्यवस्थित सगळं मिक्ससुद्धा होणार नाही, चीज आणि पनीर, आणि टेस्टसुद्धा खूप छान लागेल. आता आपण याच्यामध्ये जे मोझरेला चीज आहे ना तर ते घालू. हा बघा आता इथे याच्यावरती पण मी व्यवस्थित हे चीज जे आहे तर ते पूर्ण टाकून घेतलेलं आहे. आता चीज तर टाकून झालं आहे, तर आता आपल्याला यावरतून टाकायचे आहे ऑरिगॅनो किंवा मिक्स हर्ब्स जे असतात ना तर ती पावडर घालायची. बघा इथे तर आता हा सुद्धा आपला पिझ्झा या ठिकाणी तयार झाला आहे. पिझ्झा जे आहेत ना एकच बेस सगळं इक्वली त्यामध्ये घातलं आहे, पण त्यांचा जो लूक आहे ना तर तो पूर्ण चेंज झाला आहे. तर बघा हा जो पिझ्झा आहे ना तर तो आपण जे क्यूब्स आहे पनीरचे तर तो केलेला आहे.
आणि ह्या पनीर पिझ्झामध्ये आपण पनीर जे आहे ना तर ते असं खिसून घातलेलं आहे, त्यामुळे दोघांचे जे लूक आहेत ना तर ते कंप्लीट असे वेगळे आपल्याला दिसत आहेत. तर आता हे जे पिझ्झा आहेत ना तर ते मी बनवणार आहे एअर फ्रायरमध्ये. तर तुमच्याकडे ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये बनवा, एअर फ्रायर असेल तर त्यात बनवा, किंवा नसेल तर तुम्ही काय करायचं, सरळ आपण जी कढई आपण केक कसा प्रकारे बनवतो ना अगदी तशाच प्रकारे बनवायचा. फक्त ज्यावेळेस आपण खाली ते स्टँड वगैरे ठेवतो ते ठेवायचं, आणि जो आपण ज्या प्लेटमध्ये आपण हे पिझ्झा ठेवणार आहेत ना तर त्या प्लेटमध्ये जे आपण चपाती वगैरे रॅप करतो बघा, जे रॅपिंग रोल असतात चपातीसाठी वगैरे, म्हणजे टिफिनमध्ये वगैरे देण्यासाठी फॉईल पेपर म्हणतो आपण त्यांना. तर त्या प्लेटला तो फॉईल पेपर लावायचा आणि त्या फॉईल पेपरवरती मग हे पिझ्झा ठेवायचे. म्हणजेच काय होतं की हे जे बेस आहेत ना तर ते जळत नाही आणि एकदम कडकसुद्धा होत नाही, एकदम छान असे शिजतात. म्हणजे हे जे चीज जे आहे तर ते छान व्यवस्थित असं मेल्ट होतं. म्हणजे कढई पहिले प्रीहीट करून घ्यायची आणि त्यानंतर मग हे पिझ्झा जे आहे तर ते ठेवून घ्यायचे. तर आता इथं बघा मी पिझ्झा जो आहे ना तर तो ठेवून घेतलेला आहे. तर बंद करते आणि त्यानंतर टेम्परेचर सेट करताना एअर फ्रायरसाठी ना पॉवर ऑन केल्यानंतर 180 वरती मी 15 मिनटासाठी चालू करते. तर इथं बघा आपला पिझ्झा जो आहे ना तर तो किती मस्त असा छान तयार झालेला आहे ना. तर असाच पिझ्झा आपण एकदम छान अशा प्रकारे बनवू शकतो.